नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट TET या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलेली आहे. एक बातमी हाती आलेली आहे. बातमीचा संदर्भ आहे की TETचे जे प्रमाणपत्र आहे ते तात्काळ सादर करण्याबाबतचा एक शासनाकडून रिकॉल करण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. आवश्यक अशी माहिती आहे आणि या माहिती थ्रू आपल्या लक्षात येतं ही TETची किती अनिवार्यता आहे, आवश्यकता आहे. नसेल तर पुढे जाऊन कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. माहिती संपूर्ण जाणून घ्या. माहिती ज्या विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहे ते मित्रमैत्रिणी असतील यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. आवडली असेल लाईक करा. परत एकदा आवाहन करतो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आणि हीच अनिवार्यता जाणून तुम्हाला या मार्गदर्शनासाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांचं मार्गदर्शन लागतंय. महागुरु 1.0 बॅच आणि गुरुवर्य 1.0 बॅच या TETच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्हाला एक बॅच लॉन्च करत आहोत. 16 फेब्रुवारी 2026 पासून ही प्रत्यक्षात बॅच सुरू होत आहेत आणि ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी याची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांच्याकडून. आणि त्यांच्या समवेत आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना TET पात्रता धारण करण्यासाठी त्यांचं अमूलाग्र मार्गदर्शन लाभलेलं आहे. अशी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते. त्यांच्याविषयीची परिपूर्ण तयारी जर असेल तर यावर्षी नक्कीच तुमची जी पात्रता होण्याचं स्वप्न असेल ते प्रत्यक्षात साकार होईल. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल आणि दोन्ही पेपर ज्यांचे आहेत त्यांच्या फी संदर्भात डिटेल स्क्रीनवरती आहेत. नवीन प्लॅटफॉर्म आपण सुरू करत आहोत, TET टेट CTT फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर. याच्यावरती या संपूर्ण बॅचेस सुरू होत आहेत. त्याचे सेशनही लागलीच आपण सुरू करत आहोत. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची किंवा बॅच संदर्भात डिटेल जाणून घ्यायचंय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे. आणखीन त्यासमोर एक बॅच आहे जी आहे फक्त रुजू असणाऱ्या शिक्षक वर्गांसाठी. आपल्याला माहिती आहे त्यांना सुद्धा आता TET अनिवार्य करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे आणि खास त्यांच्यासाठी अगदी स्पेसिफिक अशी बॅच लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांचं मार्गदर्शन आणि त्या समवेत असणारी सर्वोत्तम अशी टीम. बाकी बॅचची सर्व डिटेल स्क्रीन वरती आहेत. नोट करा या गोष्टी. 16 फेब्रुवारी 2026 पासून प्रत्यक्षात ही बॅच सुरू होत आहे. त्यामुळे वेळ वाया घालू नका. लवकर या बॅचचे डिटेल जाणून घ्या आणि लवकरात लवकर आता सेशन सुरू होतील आणि बॅचची सल्लग होण्याचा प्रयत्न करा. आश्वासन देतो, ही बॅच येत्या या TET एक्झाम मध्ये तुमचं पात्रता धारण होण्याचं स्वप्न साकार करेल यात तीळ मात्र शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजची बातमी बघा त्याच रिलेटेड आहे. बातमीमध्ये सगळा संदर्भ तुमच्या लक्षात येईल की आपल्याला यापुढे किती महत्वाची आहे TET. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मार्फत आणि विभाग आहे प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या मार्फत एक आपल्याला दिसते सर्व मुख्याध्यापक सर्व माध्यम प्राथमिक शिक्षक विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे 18. आता यांचा विशेष संदर्भ दिलेला आहे. TET उत्तीर्ण शिक्षकांनी प्रमाणपत्र तात्काळ सादर करण्याबाबत. म्हणजे मागे जी काही पात्रता धारण होण्यासाठी जी काही संधी दिली होती त्यामध्ये जे सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत किंवा नुकतेच नियुक्त झालेले आहेत त्यांच्या TETच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी त्यांना ते कागदपत्र सादर करण्याची सूचना दिलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागामधले असणाऱ्या शिक्षकांसाठी. पहा त्याचा संदर्भ क्रमांक दिलेला आहे. 19 जानेवारी 2026 ला हा संदर्भ आहे. 22/1/2026 हे असणारं परिपत्रक बघा. यामध्ये संदर्भ दिलेला आहे. न्याय निर्णय पारित झालेल्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही. हे तर सगळ्यांना आता कन्फर्म झालेलं आहे. जे पदोन्नती करण्यासाठी आवश्यक जी कागदपत्र लागते त्याच्यातलं सगळ्यात मुख्य कागदपत्र आता आहे TETची अनिवार्यता. म्हणजे शिक्षक बनण्यासाठी सुद्धा आणि सेवेमध्ये असताना पदोन्नती घ्यायची असेल त्याच्या सुद्धा TET अनिवार्य आहे.
ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केल्या आहेत, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. बघा, ही ज्यांनी अर्हता पूर्ण केलेली आहे त्यांनाच पदोन्नती देण्यात येणार आहे, असा न्यायालयीन निर्णय पारित करण्यात आलेला आहे. आणि याच अन्वये हे कागदपत्र लवकरात लवकर तिथले प्रशासक अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी हे प्रसिद्धीपत्र यांच्यासाठी दिलेलं आहे. तात्काळ त्यांनी टीईटीचं प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात तारीख सुद्धा दिलेली आहे. 23/1 म्हणजे मुख्यत्वे त्या तारीख सुद्धा झालेली आहे. म्हणजे इथपर्यंत ही प्रक्रिया गेलेली आहे. आता हे फक्त उदाहरणादाखल तुम्हाला एक महानगरपालिका दिसते. सगळ्या जिल्हा परिषद असू द्यात, महानगरपालिका, नगरपालिका, कटक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेवढ्या काही शाळा असतील सगळ्यांसाठी हा नियम लागू आहे. फक्त हा काही पिंपरी चिंचवडचा फक्त एक नमुना दाखल आपल्याला उदाहरण लक्षात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतोय, एक संधी आलेली आहे. बाळासाहेब शिंदे सर आपल्याला माहिती आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अधिकारी वर्ग त्यांच्या स्वप्नाप्रत, ध्येयाप्रत, यशाप्रत पोहोचण्यास मदत झालेली आहे यांच्या मार्गदर्शनातून. आणि यांचं मार्गदर्शन पुन्हा एकदा लाभते आपल्याला या पात्रता परीक्षा पास आउट होण्यासाठी आणि पुढे शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीसाठी. त्यामुळे लवकरात लवकर या बॅचच्या संदर्भात डिटेल जाणून घ्यायचे आहेत. नक्कीच आश्वासन देतोय, टीईटी साठी ही बॅच या वर्षी पात्रता धारण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, यात मात्र शंका नाही. आणखीन एक तुम्हाला आश्वासन देतोय, कारण आपल्याला माहिती आहे आता या अनिवार्यतेमुळं शासन या टीईटी दरवर्षी आता एकच घेत होतं, परंतु आता तुम्हाला खात्रीला एक बातमीने सांगतोय, या मे जूनच्या दरम्यान परत एकदा टीईटी होणार म्हणजे होणार. आणि यावरती तुम्हाला परत उशीर होऊ नये यासाठी आपण आत्तापासूनच तयारीला लागतोय. त्यामुळे ही बॅच तुम्हाला अत्यंत लाभदायक उपयुक्त ठरेल. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक